एक व्यक्ती असतो, तो काय करतो, रोज सकाळी उठतो, मोबाईल स्क्रोल करतो नाही का? त्याची दिवसाची जे काही कामं असतील ते सगळे कामं आटोपतो. तेच वेळ, तेच स्वप्न आणि डेली भेटणारं ते जे असेल ते मोटिव्हेशन नाही का? आणि कदाचित मला असं वाटतं, हे मी तुमच्याबद्दलच बोलतोय नाही का? असं समजा तुम्ही. आणि आता विचार करा याचा, की 2026 हे वर्ष चालू होऊन किती दिवस झाले? पहिला महिना तर जवळ-जवळ आपला संपलेलाच आहे नाही का? आणि आपण ठरवलेलं काय होतं, की 2026 मध्ये मी काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे. त्या स्वप्नांसाठी मी पहिलं पाऊल 2026 मध्ये टाकणार आहे. पण आता झालंय काय 2026 ह्या वर्षातला पहिला महिना जवळ-जवळ संपून गेलेला नाही आणि आपण जे काही स्वप्न बघितलेली त्याला आपण आतापर्यंत थोडीही सुरुवात केलेली नाही. कारण तर जवळ-जवळ प्रत्येकाकडेच असतात नाही का, की माझ्याकडे पैशाला कमी आहे जरा आता मी थोडीफार वाट पाहू राहिलो नाही का पैशांची, की मला लोकं हसतायत. ज्याला असंच तो काही ना काही कारणं देत असणार आहे. आता 2026 हे वर्ष चालू होऊन कितीतरी दिवस उलटत चालले नाही का? आणि आतापर्यंत आपण आपल्या स्वप्नासाठी थोडं पण पाऊल पुढे टाकलेलं नाही. तुम्हाला सांगायचं फक्त एवढं आहे, की पहिला महिना 2026 मधला निघून गेलेला आहे. आणि आपण जर आपल्या स्वप्नासाठी एक एक जरी पाऊल पुढे टाकलं ना, तरी आपण भरपूर पुढे जाऊ शकतो. पण जर आपण नुसते डेली मोटिव्हेटच होता राहिलो ना फक्त, आपण पाऊल एक पण नाही उचललं ना, तर आपलं काहीच नाही होऊ शकत नाही का? असंच करता-करता आपलं 2026 हे वर्षसुद्धा आपलं पुन्हा निघून जाणार आहे. आणि 2027 ला आपली पुन्हा एखादी स्टोरी लागायला बसली, की 2027 आपला असेल. पण असंच म्हणजे नाही करू शकत आपण काहीच नाही का? त्यामुळं जे काही करायचं ना तुम्हाला त्याच्यासाठी थोडंफार पाऊल पुढे उचला नाही का? आपल्या हातात यश आपलं सक्सेस नक्कीच आपल्या हातात असेल.